चला तर आजच्या लेक्चरमध्ये आपण व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम स्टडी करणार आहे. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण इपिडर्मल टिश्यू सिस्टीम आणि ग्राउंड टिश्यू सिस्टीम स्टडी केलेली आहे. आता याच्यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू जर पाहिलं तर याच्यामध्ये बघा हे जे आहेत व्हॅस्क्युलर टिश्यू हे मोस्ट ऑफ द आपल्याला जे स्टेमचे पार्ट असतील किंवा रूट लिव्ज असतील याच्या सेंटर पार्टला जे की व्हॅस्क्युलर बंडल्स आपण म्हणतो याच्यामध्ये पाहायला भेटतात. आता याच्यामध्ये कशाचे कोणते पार्ट्स आहेत किंवा कोणते टिश्यू असतात याच्यामध्ये, तर डिफरंट पॅचेस ऑफ झायलम अँड फ्लोएम टिश्यू. जे झायलम आणि फ्लोएम टिश्यू आहेत याच्यामध्ये वेगवेगळे जे पॅचेस असतात किंवा त्याचे जे अरेंजमेंट आहे ते ह्या टिश्यू सिस्टीममध्ये आपल्याला स्टडी करायचे आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर डिफरंट अरेंजमेंट असतात. आता ह्या झायलम आणि फ्लोएम टिश्यू जे आहेत हे रूट्समध्ये अरेंजमेंट वेगळी असते, स्टेममध्ये वेगळी असते आणि लिव्हजमध्येही वेगवेगळी असते. तर आपल्याला ते ह्याच्यामध्ये ह्या आजच्या लेक्चरमध्ये बघायचे आहे. आता त्याच्यामध्ये पहिली आहे रॅडियल व्हॅस्क्युलर बंडल्स. आता याच्यामधले पहिला टाईप कोणता आहे तर रॅडियल व्हॅस्क्युलर बंडल्स. आता रॅडियल व्हॅस्क्युलर बंडल्स का आहेत तर ह्याच्यामधले हे झायलम आणि फ्लोएम टिश्यू आहेत हे सेपरेट बंडलमध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे बघा इथं जर ह्या डायग्राममध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथं हा एक झायलमचा बंडल आहे आणि हा काय आहे तर फ्लोएमचा बंडल. म्हणजे हे आता हे जर आपण कन्सिडर केलं सर्कल, ह्या सर्कल मधून जर पाहिलं तर हे डिफरंट रॅडियामध्ये अरेंज झालेले असतात. आता हे झायलमचे या रॅडियामध्ये आहे, फ्लोएम या रॅडियामध्ये. म्हणजे हे जे झायलम आणि फ्लोएम टिश्यू जे आहेत हे डिफरंट सेपरेट रॅडियामध्ये अरेंज झालेले असतात. आता इथंच बघा काय आहे तर झायलम टिश्यू एक रॅडियामध्ये आहे, फ्लोएम हे डिफरंट रॅडिया. म्हणजे याचे जे पॅचेस आहेत किंवा बंडल्स आहेत हे कसे असतात तर सेपरेट रॅडियामध्ये अरेंज झालेले असतात. आता हे आहे मोस्टली कॉमन आपल्याला जर पाहायला भेटतात म्हणलं हे रॅडियल व्हॅस्क्युलर बंडल्स तर कशामध्ये असतात तर रूट्समध्ये हे रॅडियल व्हॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट असतात. लक्षात ठेवा हे. ओके. आता इथं डायग्राम मध्ये पण पाहायला भेटतात बघा. इथं काय आहे तर हे झायलमचे टिश्यू, नंतर फ्लोएम टिश्यू, हे झायलम, नंतर फ्लोएम, असे डिफरंट रॅडियामध्ये. आणि सेंटरचं काय आहे तर हा पीचचा पार्ट आहे. चला बघूया की याच्यामध्ये कोणते कोणते नेक्स्ट व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत याच्यामध्ये प्रेझेंट असणारे. आता इथे बघा आहेत हे डायग्राम दोन दिलेले आहेत अॅनाटॉमीच्या. कोणत्या आहेत तर ट्रान्सफर सेक्शन ऑफ डायकॉट रूट्स आणि ट्रान्सफर सेक्शन ऑफ मोनोकॉट रूट्स. बघा इथं कसे आहेत तर हे काय आहेत तर झायलम टिश्यू, त्याच्यानंतर हा फ्लोएमचा पॅचेस. म्हणजेच आता याच्यामध्ये हे काय आहे झायलम टिश्यू, हे फ्लोएम, झायलम आणि फ्लोएम असे डिफरंट रॅडियामध्ये काय झालेले आहेत तर याच्यामधले हे जे पॅचेस आहेत हे अरेंज झालेले आहेत. आता याच्यामध्ये हे मोनोकॉट रूट्स मध्ये पण पाहिलं तर तसंच आहेत बघा. काय आहेत मोनोकॉट रूट्स मध्ये पण पाहिलं तर हे झायलम टिश्यू आहेत, त्याच्यानंतर हे फ्लोएम, झायलम, फ्लोएम, म्हणजे असे डिफरंट सेपरेट रॅडियामध्ये काय झालेले असतात तर याच्यामधले जे बंडल्स आहेत व्हॅस्क्युलर बंडल्स झायलम आणि फ्लोएम टिश्यूचे हे अरेंज झालेले असतात. ओके. हे लक्षात ठेवा रूट्समध्ये आपल्याला रॅडियल व्हॅस्क्युलर बंडल्स पाहायला भेटतात आणि डिफरंट रॅडियामध्ये अरेंज झालेले असतात, त्याचे एक्झाम्पल्स. ओके. आता नेक्स्ट बघूया याच्यात कोणत्या आणखी व्हॅस्क्युलर बंडल्स असतात. आता याच्यामधलं नेक्स्ट आहे व्हॅस्क्युलर बंडलचा कोंजॉइंट व्हॅस्क्युलर बंडल, कोलॅटरल व्हॅस्क्युलर बंडल. आता कोलॅटरल व्हॅस्क्युलर बंडल्स कशाला म्हणतात तर याच्यामध्ये हे जे झायलम आणि फ्लोएम टिश्यू आहेत हे एकाच व्हॅस्क्युलर बंडल्स मध्ये अरेंज झालेले असतात. म्हणजे इनर साइडला काय असतात तर झायलम टिश्यू असतात आणि आउटर साइडला काय असतात तर त्याच्यामध्ये फ्लोएम टिश्यू. तर अशा अरेंजमेंटला आपण काय म्हणतो त्याच्यामधल्या तर कोलॅटरल व्हॅस्क्युलर बंडल्स. बघूया आपण याच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम टिश्यू जे आहेत हे डिफरंट रॅडियामध्ये जसे रूट्समध्ये होते सेपरेट तसे नसतात तर एकाच व्हॅस्क्युलर बंडलमध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे हेच एक व्हॅस्क्युलर बंडल जर आपण कन्सिडर केला तर याच्यामध्ये इनर साइडला पिचच्या साइडला काय असतात तर हे झायलम टिश्यू आहे आणि त्याच्या आउटर साइडला काय असतात तर फ्लोएम टिश्यू. म्हणजे बोथ व्हॅस्क्युलर बंडल्स आर अराइज इन सेम व्हॅस्क्युलर बंडल. एकाच व्हॅस्क्युलर बंडलमध्ये हे दोन्हीही अरेंज झालेले असतात. आता याच्यामध्ये झायलम जे आहे हे प्रेझेंट असतात इनर साइडला, झायलम टिश्यू जे आहेत हे त्या व्हॅस्क्युलर बंडलच्या इनर साइडला प्रेझेंट असतात आणि फ्लोएम टिश्यू हे आउट साइडला प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर हे जे व्हॅस्क्युलर टिश्यू आणि जे झायलम टिश्यू आणि फ्लोएम टिश्यू आहेत म्हणजे इथं हे बघा फ्लोएम टिश्यू आणि हे झायलम टिश्यू इन बिटवीन काय आहे तर कॅम्बियमचा लेयर आहे.
जर कॅम्बियमचा लेयर त्या दोन्ही व्हॅस्क्युलर बंडल्समध्ये प्रेझेंट असेल तर त्या व्हॅस्क्युलर बंडल्सला आपण म्हणतो कॉन्जाइंट कोलॅटरल ओपन व्हॅस्क्युलर बंडल्स. हे जे ओपन व्हॅस्क्युलर बंडल्स का म्हणतो तर त्याच्यामध्ये काय आहे तर कॅम्बियमची स्ट्रीप प्रेझेंट असते. आता हे कॅम्बियमची लेयर किंवा कॅम्बियमची स्ट्रीप कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे तर याच्यामध्ये असणारे हे सेकंडरी ग्रोथ करते. आता सेकंडरी ग्रोथ करते म्हणजे काय आहे, सेकंडरी ग्रोथ कशाला म्हणतात तर रूट्स किंवा जे स्टेम आहे त्याची गर्थ इन्क्रीज करते, म्हणजे त्याची होरिझॉन्टल ग्रोथ जी आहे ते इन्क्रीज करत असतात. आता जर ह्या कॅम्बियम लेयर फ्लोएम आणि झायलम टिश्यूच्या इन बिटवीन जर अबसेंट असेल, म्हणजे इथं बघा आता फ्लोएम टिश्यू आणि झायलम टिश्यू, इथं येलो कलरची कॅम्बियम स्ट्रीप आहे का नाहीये, अबसेंट आहे. तर ह्या व्हॅस्क्युलर बंडल्सला आपण काय म्हणतो तर याला म्हणतात कॉन्जाइंट कोलॅटरल क्लोज्ड व्हॅस्क्युलर बंडल्स. प्रेझेंट ओपन व्हॅस्क्युलर बंडल्स आणि अबसेंट असेल तर कॉन्जाइंट कोलॅटरल क्लोज व्हॅस्क्युलर बंडल्स. मग ह्या जो स्टेम आहे याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ होत नाही, त्याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ आर अबसेंट. आता फ्लोएम जे आहेत हे जर दोन्ही साईडला प्रेझेंट असेल म्हणजे हे झायलम टिश्यू सेंटरला असतील. आता इथे या डायग्राम मध्ये आपल्याला पाहायला भेटतात तर झायलम टिश्यू काय आहे सेंटरला आहे आणि त्याच्या आउटर साईडला पण आणि इनर साईडला पण कशाचे लेयर आहेत तर फ्लोएमचे, म्हणजे बाहेरच्या साईडला पण फ्लोएमचा लेयर असतात टिश्यू असतात आणि इनर साईडला पण फ्लोएमचेच टिश्यू असतात. आता तर अशा टिश्यू सिस्टीमला किंवा अशा टिश्यूला काय म्हणतात तर त्याला म्हणतात बायकोलॅटरल व्हॅस्क्युलर बंडल्स. का म्हणतात याच्यामध्ये बायकोलॅटरल, बाय मीन्स बोथ साइड्स, त्याच्या दोन्ही साईडला हे काय असतात तर फ्लोएम टिश्यू प्रेझेंट असतात म्हणून त्याला बायकोलॅटरल व्हॅस्क्युलर बंडल्स असं म्हणतात. ओके. आता त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बघूया व्हॅस्क्युलर बंडल्स कोणते आहेत आणखी याच्यामध्ये प्रेझेंट. आता इथं एक आपल्याला अॅनाटॉमीचे दोन डायग्राम दिलेले आहेत. ट्रान्सफर सेक्शन ऑफ डायकॉट स्टेम मधले एक आहे आणि ट्रान्सफर सेक्शन ऑफ मोनोकॉट स्टेम मधलं. तर आता याच्यामध्ये बघा जे झायलम टिश्यू आहेत आणि फ्लोएम टिश्यू हे एकाच रॅडियाई मध्ये आहेत, म्हणजेच एकाच रॅडियस मध्ये आहे म्हणून आपण ह्याला कोलॅटरल व्हॅस्क्युलर बंडल्स असं म्हणतो. आता इनर साईडला म्हणजे हा सेंटरचा पीत असेल तर ह्या पीतच्या नियर कोण आहे इनर साईडला तर याच्यामध्ये प्रेझेंट आहेत हे झायलम टिश्यू आणि कॅम्बियमचा लेयर आणि त्याच्या आउटर साईडला कोण आहे तर हे फ्लोएम टिश्यू. आता इतर स्टेप मध्ये तुम्हाला पाहायला पण भेटतात बघा, आपण पाहिलं होतं की जे रूट हेअर्स आहेत ट्रायकोम्स हे मल्टी सेल्युलर असतात, मेनी नंबर्स ऑफ सेल्स पासून काय झालेले असतात तर ते सिंथेसिस झालेले असतात. आता त्याच्यानंतर आहे इथं टीएस ऑफ मोनोकॉट स्टेम, ते याच्यामध्ये पण तसंच आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर याचे व्हॅस्क्युलर बंडल जे आहेत हे डिफरंट एकाच बंडल्स मध्ये असतात म्हणून आपण त्याला कोलॅटरल व्हॅस्क्युलर बंडल म्हणतो, झायलम असेल किंवा फ्लोएम टिश्यू असतील. ओके. आता याच्यामधला मेन डिफरन्स काय आहे तर जे डायकॉट स्टेम आहे त्याच्यामधले व्हॅस्क्युलर बंडल हे सर्क्युलर मॅनर मध्ये सर्क्युलर रिंग मध्ये अरेंज झालेले असतात आणि जर तुम्ही मोनोकॉट स्टेम जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये काय असतात तर ते असे डिफरंट त्याचे पॅचेस असतात किंवा त्याचे स्कॅटर झालेले व्हॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट असतात, ते असे रिंग मध्ये प्रेझेंट नसतात. ओके. ते अॅनाटॉमीच्या लेक्चरमध्ये अॅनाटॉमीला आपण तिथे एक्सप्लेन करेल. आता नेक्स्ट याच्यामधले व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम कोणते आहे बघूया आपण याच्यामधले. तर आहे लास्ट कॉन्सेंट्रिक व्हॅस्क्युलर बंडल. आता कॉन्सेंट्रिक व्हॅस्क्युलर बंडल्स कशाला म्हणले जातात तर याच्यामध्ये बघा आता हे जे व्हॅस्क्युलर टिश्यू आहेत आपण पाहिलं की कोलॅटरल व्हॅस्क्युलर बंडल्स हे कशाला म्हणतो आपण तर कोलॅटरल व्हॅस्क्युलर बंडल जे आहेत हे डिफरंट रॅडियाई मध्ये काय झालेले असतात तर अरेंज झालेले असतात म्हणून त्याला आपण रॅडियल व्हॅस्क्युलर बंडल्स म्हणतो. आणि एकाच व्हॅस्क्युलर बंडल मध्ये इनर साईडला झायलम टिश्यू आणि आउटर साईडला फ्लोएम टिश्यू असतील तर त्याला आपण म्हणतो कोलॅटरल व्हॅस्क्युलर बंडल्स. आता हे व्हॅस्क्युलर बंडल्स कोणते आहेत तर हे आहेत कॉन्सेंट्रिक व्हॅस्क्युलर बंडल. आता कॉन्सेंट्रिक कशाला म्हणतात तर याच्यामध्ये जे एक एक टिश्यू आहेत, आता याच्यामध्ये दोन टाइप्स पाहायला भेटतात, म्हणजे झायलम टिश्यूला इनसर्कल्ड केलेलं असतं फ्लोएम टिश्यूने आणि फ्लोएमला इनसर्कल्ड केलेलं असतं झायलम टिश्यूने, त्याच्यावरून त्याचे दोन टाइप्स पडतात. कोणते कोणते आहेत बघा तर याच्यामध्ये टू टाइप्स जे आहेत कॉन्सेंट्रिक व्हॅस्क्युलर बंडलचे, एक आहे पहिला लेप्टोसेंट्रिक. आता लेप्टोम हे आपण कशासाठी वर्ड वापरतो तर लेप्टोम जे आहेत त्याच्यामध्ये काय असतात तर झायलम या टिश्यूसाठी आणि हायड्रोम हे कशाला करतो आपण तर फ्लोएम टिश्यूसाठी. हायड्रोम हा वर्ड आपण
झायलम टिश्यूसाठी आपण हायड्रोम हा वर्ड यूज करतो आणि जे फ्लोएम टिश्यू आहे त्याच्यासाठी लेप्टोम हा. हायड्रोम मीन्स वॉटर. तर आता याच्यामध्ये जर पाहिलं लेप्टोसेंट्रिक, आता याच्यामध्ये काय असतात तर फ्लोएम जे आहेत हे इनसर्कल्ड बाय झायलम, म्हणजे फ्लोएम जे टिश्यू आहेत याला इनसर्कल्ड केलेले असतात झायलम टिश्यूने. त्याच्यानंतर आहे हायड्रोसेंट्रिक. हायड्रोसेंट्रिक मध्ये काय असतात तर जे हायड्रोम आहे म्हणजेच कोण याच्यामधले तर हे जे आहेत झायलम टिश्यू त्याला सराउंडिंग केलेले असतात फ्लोएमने, म्हणून त्याला आपण हायड्रोसेंट्रिक असं म्हणतो. तर हे आहे त्याच्यामधले कॉन्सेंट्रिक व्हॅस्क्युलर बंडल्स. ओके, ठीक आहे, भेटूया नेक्स्ट लेक्चरला पण.